और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब। नमस्कार, मी BR माडगुळकर, सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक, राष्ट्र सेवा दलाच्या रावसाहेब पटवर्धन विद्यालय पर्वती पायथा पुणे या ठिकाणी माध्यमिक शिक्षक म्हणून मी काम केलं। शाळेमध्ये इंग्लिश आणि संस्कृत हे विषय शिकवत होतो। मी साने गुरुजी कथामालेचा कार्यकर्ता असल्यामुळे वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन मुलांना संस्कार कथा सांगणं, थोर पुरुषांची चरित्र सांगणं, शास्त्रज्ञांची चरित्र सांगणं, समाजसेवकांची चरित्र सांगणं, असं मी अनेक वर्ष काम करीत आलो। महात्मा गांधींची 125वी जयंती होती, त्यावेळेला वेगवेगळ्या शाळेमध्ये जाऊन मी महात्मा गांधींचं जीवन, चरित्र आणि कार्य सांगितलं। तसंच SM जोशींची जन्मशताब्दी होती, त्यावेळेला SM जोशींचं जीवन, कार्य आणि चरित्र वेगवेगळ्या शाळेतील विद्यार्थ्यांना सांगितलं। लोकनायक जयप्रकाश नारायण यांची जन्मशताब्दी होती, त्यावेळेला मी शाळेमध्ये नोकरीला शिक्षक म्हणून होतो। 2 महिन्याची खास रजा काढून मी वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन लोकनायक जयप्रकाश नारायण जीवन, कार्य आणि विचार याच्यावर 100 व्याख्यानं दिली। मला फार पूर्वीपासून राष्ट्रपुरुषांचं, महापुरुषांचं जीवनचरित्र अभ्यासणं आणि मुलांना सांगणं हा माझा छंद आहे। मी गेले 35 वर्ष साने गुरुजी कथामाला या प्रबोधनात्मक संस्थेमार्फत लहान मुलांना गोळा करून त्यांच्यावर संस्कार करण्याचं काम करीत आहे। विशेषतः मे महिन्यामध्ये मुलांना सुट्टी असते आणि या सुट्टीमध्ये मुलांना एकत्रित करायचं आणि त्यांना संस्कार कथा सांगायच्या, राष्ट्रपुरुषांची चरित्र सांगायची, संतांची चरित्र सांगायची, असा माझा एक आवडता छंद आहे। आणि या जोडीला मी साने गुरुजी कथामाला पुणे येथील कार्यकर्त्यांचे सहकार्य करतो, त्यांनाही बोलावून घेतो, त्यांनाही बोलतं करतो आणि यामुळं जो संस्कार वर्ग मी घेतो तो असा व्यापक असा होतो। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वक्त्यांची भाषणं मुलांना ऐकायला मिळतात। पूर्वी मी कोथरूडला शांतिवन सोसायटीमध्ये राहत असे। या सोसायटीमधल्या मुलांना एकत्रित करून मी साने गुरुजी कथामाला संस्कार वर्ग घेत असे आणि पुण्यातल्या साने गुरुजी कथामालेच्या कार्यकर्त्यांचा मला फार मोठा सहकार्य मिळत असे। याच्यामध्ये डॉक्टर अनिल गोडबोले, द्वारकानाथ लेले, मुकुंद तेलीचेरी, डॉक्टर दिलीप गरुड, दिलीप बर्वे, अपर्णा निरगुडे अशा अनेक कार्यकर्त्यांचा त्या ठिकाणी उल्लेख करता येईल। शामराव कराळे हे तर अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे पुढे अध्यक्ष झाले, त्यांनी सुद्धा मोलाचं मला सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्यामुळे मी हे कोथरूडमध्ये त्या ठिकाणी जवळजवळ 10 वर्ष हे संस्कार वर्ग चालू ठेवलेले होते। पुढे मी राहायला पुण्याला पिंपरीमध्ये आलो। निसर्ग हाऊसिंग सोसायटी, म्हाडा कॉलनी या ठिकाणी मी गेले 25 वर्ष पुन्हा हेच काम सुरू केलेलं आहे। मे महिन्यामध्ये मुलांना, आपल्या परिसरातील मुलांना एकत्र करायचं आणि त्यांचे 8 दिवस संस्कार वर्ग घ्यायचे। या संस्कार वर्गाला मी कधी फी घेत नसे, उलट शेवटच्या दिवशी मुलांना खाऊ द्यायचं, त्यांना पुस्तकं, गोष्टीची पुस्तकं वाटायचे, असा उपक्रम मी करत आलेलो आहोत। हा उपक्रम करण्यामध्ये मला खूप आनंद वाटतो। परिसरातील लोकसुद्धा याचं कौतुक करतात आणि त्यानिमित्तानं 2 तास मुलं एंगेज राहतात आणि त्यांच्यावर संस्कार होतात। त्यांना देशभक्तीपर गीतं शिकवतो, श्रीमद भगवद्गीता शिकवतो, गीताईचे काही भाग शिकवतो आणि संत, शास्त्रज्ञ, समाजसेवक, राष्ट्रपुरुष, देशभक्त यांची चरित्र मी त्यांना सांगत आलेलो आहे। या गोष्टीमध्ये मुलांना सुद्धा रस मिळतो। पुण्याहून सुद्धा साने गुरुजी कथामालेचे कार्यकर्ते या ठिकाणी येतात आणि मला सहकार्य करतात। या कामामध्ये मला आनंद आहे। वार्ता जगतचे मुख्य संपादक, आमचे मित्र, मनमिळावू मित्र श्री मुजफ्फर इनामदार हे या ठिकाणी माझी मुलाखत घेत आहेत, याचा मला खूप आनंद आहे। मुजफ्फर इनामदार हे फार मनानं थोर आहेत, मनमिळावू आहेत आणि समाजामध्ये ज्या ज्या ठिकाणी चांगलं काम चालतं त्या ठिकाणी त्या संबंधित व्यक्तीची जाऊन मुलाखत घ्यायची आणि ते काम प्रकाशित आणण्याचं काम एक मोठं सामाजिक कामच ते करतायत असं मला वाटतं। आणि अशी समाजामध्ये अनेक चांगली माणसं असतात की ती प्रसिद्धी परांगमुख असतात आणि आपलं काम अतिशय निष्ठेनं, प्रामाणिकपणे करत असतात। अशा लोकांना, अशा दडलेल्या हिऱ्यांना, माणकांना शोधून त्यांना समाजाच्या प्रकाशात आणण्याचं काम मुजफ्फर इनामदार करतात। त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो। धन्यवाद।